अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, शिष्टीवाले, मातृरोग, पितृरोग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व शे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामध्ये आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी, माझे गावकरी, पंचकृषी, अन्नदाते, सौजन्यदाते, व्यासपीठ चालक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, हितचिंतक झाले सगळे. आता हा कुणी राहायला नको बा, शेवटचा दिवस आहे. सगळ्याला धन्यवाद. शेवटला प्रारंभ विनंती सगळ्यांनी असं फ्रेश बसा जरा, हा असं ताड बसा जरा, रिलॅक्स. आमच्या खेळात नाहीत तुम्ही, आहेत ना? असं मोकळं बसा जरा, हातानं टाळी, मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम विडवलं. ते क्रिकेट मधले प्रेक्षक बघा, त्यांना प्लेयर दिसत सुद्धा नाहीत, पण त्या स्टेडियम मध्ये त्या तिकडून इतके आरडतेत, त्यांच्या जीवावर इकडं चौकार षटकार. तसे तुम्ही आमचे प्रेक्षक आहेत आणि हे सगळे खेळाडू आहेत. तुम्हाला आरडायचं नाही, फक्त टाळीन मुखानं नाम एवढं केलं की इकडून चौकार षटकार. आज भगवंताकडे मागणी करणारा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा आहे, जवळपास सगळ्यांच्या पाठातला आहे. कारण रोज हा अभंग आरती झाल्याच्या नंतर आपण म्हणतो, पण विषय काय असतो रोज म्हणल्यामुळे त्याची किंमत कळत नाही. एखादा लय महत्वाचा माणूस आहे, रोजच संघ असले त्याची किंमत कळत नाही. हे तसंच आहे, कारण हा अभंग शेवट असतो, त्याच्यामुळे अभंगावर कुणाचं ध्यानच नसतं. मागची मंडळी बोलू नका बरं, मंडपाच्या बाहेरच्यांना सुद्धा विनंती, सगळ्यांना थोडी शांतता राखा जरा. तासभर थोडं असं चलून द्या आमचं जरा सुख समाधानाने. एवढं लांबून आले सर जरा बोलू द्या मोकळ्या मनाने जरा आम्हाला. विडाला उग सासूने सोनाला कुरकुर कुरकुर केले म्हणे, बुटबुट बुटबुट, इकडून घरीत आवाज तिकडून आवाज. जरा थोडं शांतता राखा जरा. बाहेरच्यांना विनंती, आतले चांगले सोन्यासारखे माणसं आहेत, बाहेरच्यांनी बी जरा चांदीसारखं करू नका असं. जरा तुम्ही बी सोन्यासारखंच राहा. विडाला टाळकरी हा अभंग शेवट म्हणते, तर सगळे शेवट म्हणते. टाळकरी हा अभंग म्हणते टाळाची गाठांतनी. पकवाजे हे अभंग म्हणतात कणिक काढतानी. कीर्तनकार हा अभंग आजचा कीर्तनाला घेतलेले म्हणतात कंबर सोडतानी. इनेकरी हे अभंग म्हणतात हरगळ्यातून बाहेर उपसतानी. आणि तुम्ही हा अभंग म्हणता दुसऱ्याच्या चपलाच वरतानी. शेवट तेवढाच कार्यक्रम असतो ना, त्याच्यामुळे लोकांना घरी निघायची गडबड आणि त्यात ह्या अभंगाची ठसल मिळत लागत नाही. विठाल अभंगात एकच मागणी, 3 चरणात आहे, पण अशी घुळून घुळून मागणी. डायरेक्ट इंजेक्शन नाही, कापूस चुळून इंजेक्शन आहे. विडाल आणि एक वाक्य सांगतो, मागण्याचा अधिकार त्यालाच असतो ज्याच्या जीवनात भगवंताची काहीतरी सेवा घडली. सेवा असल्याशिवाय कसं काय मागायचं? काही सेवा नाही आणि भगवंताकडे मागणी करायचं. देव आपली मागणी पूर्ण करू शकत नाही. अगोदर सेवा आणि नंतर मेवा. विडवलं. आणि पहिला मुद्दा, संत देवाकड मागतच नाहीत, कारण त्यांचं म्हणणंच आहे काही मागणे अमानुची, वडिलांची रीत काही मानुची देवा मागणं फेकणं लोकल विषय झाला. म्हणले आम्ही तसलं मागण्याच्या भानगडीत पडत नाही. काय संतांना मागायची गरज आहे? तोख. मला एक वाक्य सांगा, संतांना मागण्याची गरज काय? एक वाक्य पुढचं बोलतो, संतांचा अवतार देण्यासाठी आहे का घेण्यासाठी? परतवाडी परत बोलू का वाक्य? संतांचा अवतार घेण्यासाठी का देण्यासाठी? देण्यासाठी ना. मग देण्यासाठी आलेला संत मागणी कस काय करतात? विडल यांना काय मागायची गरज आहे? ते तर स्वतः तर परिपूर्णच आहे, पण दुसऱ्याच्या मनोरथ सुद्धा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करली मनोरथ, पूर्ण करली मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करली मनोरथ. एका जनार्दनी संत. हा आला माझा, आला ह्यांचा.
जमला आता नस गवली बघा. पूर्ण करते मनोरथ तोख. संतांचा अवतार इको कमी बोलताना पूर्ण करीती मनोरथ. अहो देण्यासाठी आले संत, मागायची त्यांना गरज नाही, पण त्यांची सेवाच इतकी झाली की देवाला म्हणावं लागलं महाराज तुम्ही काहीतरी मागा. आणि देव गोड बोल महाराज काहीतरी मागा. लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. तुम्हाला खरंच सांगतो लय गोड बोलतात ते आपल्याला कधीच मतदान करीत नाहीत. लिहून घ्या. ते आपलीच खात्यात आपलीच पेत्यात, कार्यक्रम आपलाच लावत्यात. महाराज काहीतरी माग. तू को बरं म्हणजे तसलं फसवायचे काम करायचे नाही. आम्ही काय एका जन्मात तुझा अवतार घेतला नाही, बरेच अवतार घेतले, त्याच्यामुळे तुझा आम्हाला अनुभव आहे. तू मागा म्हणतो म्हणजे तू जगाला काय तुझा उदारपणा दाखवतो का काय? हा तू किती चिकट आहे ते आम्हाला माहिती. लय उगा लोकांनी गाजावाजा करा म्हणून मागा मागा म्हणतो ना आम्ही लगेच मागायचं जमणार नाही. देवा तू काय आमची इच्छा पूर्ण करण्याची ताकद तुझ्यात आहे का? तू काय खरा उदार आहे का? तू कसा उदार आहे? घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार काय धरुणी देवा स्वप्नाचे द्वार काय धरुणी देवा स्वप्नाचे द्वार काय तू चिकट आहे देवा. तू कृपण या शब्दाचा अर्थ आहे चिकट. हा गावात बी काय काय असतात बघा नमुने. नाही नाही तिकडे किती घालणार पण सप्त्यात म्हणलं की त्यांच्या अंगावरच काटा येतो. नको रे चांगल्या कामाला सहकार्य कर जरा. कृपणपणा सोडून दे जरा. लयच काय काय चिकट असतात म्हणा. किती चिकट असतात आहे का. एक जणाच्या का कंगव्याचा दात मोडला. तर कंगव्याला दात असतात ना. एक दात मोडला आणि ती जनरल स्टोअरमध्ये गेला. मला नवीन दात कंगवा द्या. मित्र म्हणला नवीन कंगवा का घेतो? म्हणला माझ्या कंगव्याचा एक दात मोडला. मला एकच मोडला नवीन का घेतो? मला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जे भांग पाडत होता त्यांनी कंगवा किती पिसला असं विचार करा ना. इतका कृपण असतात म्हण. काय काय लय नमुने चिकट असतात म्हण. एक जणांनी गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला मंदिरात. भजने आपले उन्हाळ्यात पंखा लावून भजन करायचे. आता भजने तरी कुठं राहिल्यात गावागावात. पेताडीत झाले ते सगळे. चांगले कमी नाही त्यांची संख्या भरण्यात जास्त झाला. ह्या पत्या खेळणाऱ्यांनी ह्यांनी मंदिराचा परवाटोळ करून टाकले. पावित्र्यच ठेवलं नाही. देवाला येत नाही पण पोलिसाची गाडी आली की चिंकाट पळून जाते. तो हा ते गावात भजन सुरू झाले की ते आपले पंखा लावायचे. ज्याने पंखा दिला होता का ते पळत यायचं आणि बटन बंद करायचं. ह्यांनी भजन सुरू केलं पंखा लावला की त्यांनी बटन बंद केलंच. एक जण वैतागलो म्हणला टाळानीच हानीन म्हणला परत पंखा बंद केला म्हणला. आम्ही काय येड्यात का भजन करायला? आणि दिलाच कशाला? ते मला दिला कशाला? म्हणजे तुम्ही जर पंखा लावला तर पंखा फिरतो आणि माझं त्याच्यावर नाव आहे. फिरल्यावर लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिलाच कशाला? नावासाठी. काय म्हणजे एक तर देण्याचीच प्रवृत्ती नाही दिलं तरी ना लय चिकट असतात म्हणा. काय काय आमच्या गावाकडे एक म्हातारे लय चिकट. एकच धोतर ते फाटलं तरी घालतंय. त्याच्या धोतराला दंड घालतंय. दंड माहिती का? जुन्या म्हाताऱ्यांना माहित असेल. साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्याला दंड असे म्हणतात. आता कशाचं दंडन काय ना. आता साड्याच इतक्या झाल्यात की एका साडीचा जर असा लागोपाठ नंबर लावला तर वर्षातून बळच एका देवीने इतक्या साड्यात. आमच्या गावात एक जणाला इतक्या साड्या त्यांनी कपाट उघडला साड्या अंगावर कोसळल्या. ते गुदमरून मिली ढिगाऱ्या साड्याच्या. तिला बाहेरच निघता आलं नाही इतक्या साड्यात म्हणून काय काय नाही. आता कायचं दंडन? ते म्हातारा धोताराला दंड घालायचं पण तीच धोतार घालायचं. दंड घातलेला धोतार फटत आला. थोडा मॉनिटर लावायचं. आम्हाला टाकून द्या. आहा त्याची लुंगी नेसायचं. ती धोताराची लुंगी केली पण टाकून नाही दिली. किती चिकट असेल. लुंगी फटत आली म्हणलं टाकून द्या. आहा त्याचा बरमोडा शिवला. बरमोडा फाटत आला म्हणलं टाकून दे ना. गाडीच्या काचा पुसायचं. नाही मला फडकं म्हणजे धोताराचं पार फडक्यावर आलं तरी त्यांनी वापर सोडला नाही बरं का. काचा पुसायचा. मी म्हणलं टाकून दे. आहा त्या चिंध्याने ती बंब पेटवायचं. पाणी तापवायचं.
मी म्हणलं आता तर राग झाली टाकून दे ना. ते राग गोळा करायचं आणि राखणी दात घासायचं. त्याला म्हणा दि बरं तू सप्त्यात पंगत जाग्यावर मरण ती. हे एवढं सोपं नाही. चांगल्या कामाला सहकार्य करत तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य गातले अभय. चिकट माणसाचं काम नाही. तसं तू का बरं म्हणले देवा तू चिकट आहे. तू काय देतोय म्हणे. तू देतो पण कधी घेशी तेव्हा अगोदर घेतो आणि नंतर काय त्या देण्याला अर्थ आहे. विडल घेणं देणं हा व्यापार झाला. हे तर काय प्रेम आहे का देवा. आणि तू फसवलंय आतापर्यंत आणि तू दिलायच कोणाला काय. देव म्हणले कोणाला काय दिलं म्हणजे सुदामाला इचरा म्हणले काय दिलंय. तुकोबाराने सुदाम देवाला फोन केला. जय हरी म्हणले. पंढरपुरात वाद चालू आहे म्हणले. तुम्हाला देवाने नाम नेमकं काय दिलं. सुदाम देव म्हणले मला दिली व सोन्याची नगरी. म्हणले बरं ठीक आहे ठेवा फोन म्हणले. तुकोबाराने भांडायला सुरुवात केली. देवा आता त्यांनी मला सांगितलं सोन्याची नगरी दिली. ह्या तर दिलेलं सांगितलं पण मुठभर पोहे खाल्लेलं कुठं सांगितलं. तो दिलं पण अगोदर घेतलं का नाही. अरे आधीच त्याची खायची पंचायत आणि त्याच्याकडे बी असा डुकू डुकू बघत होता. मला खायला काय म्हणजे इतकी भूक लागली होती का देवाला. त्याचीच पंचायत झाली म्हणून तुला भेटायला आलता. तू तर राज आहे मित्राला गरीब ठेवलं आणि तू झाला मोठा गरीबाकडे असतं का मोठ्याचं लक्ष. तीच बिचारा तुमच्याकडे आलं भेटायला. तिथं द्वारपालन अरे द्वारपाल उस्कन नाही शेकवलं भांडून तंडून आपलं उड्या हाणून हाणून त्याने आत प्रवेश मिळवला आणि सगळ्या गावाला बोबाटा केला. म्हणले सोन्याची नगरी दिली. त्याचं पोहे खाल्ले त्याचं गेलं कुठं. हाय का नाही घेशी तेव्हा देशी. आणि लबाड बोलायचं आजपासून देवा सोडून दे. माझ्याशी गाठे. सोन्याची नगरी तू दिली ना देवा. रुक्मिणीने दिली आमच्या लक्ष्मीनं. देव इतका चिकट आहे. अरे सुदाम देवाने कृष्णाचे कपडे घातले होते. 2-4 दिवस ते आपले फटक्या कपडे आलत. बिगर कपड्याचे बॅग न भरता गेले. मित्राचे कपडे घालीत नाही माणूस. आता एकदा लय मोठ्याचा मित्र आहे मग निघाला घरी त्याचे कपडे कुठे काढून घेतात का. अहो देव डायरेक्ट म्हणे सुदाम देवा ड्रेस छान दिसतोय. छान दिसतोय म्हणजे सुदामाने ओळखलं हे काढायसाठी म्हणतोय. हुशार माणसाने असं ओळखून घ्यायचं असतं. लय त्याला पाणी लावत बसायचं. आणि सुदाम देव म्हणले आणा माझं फटकत वातारा बाबा आता काय करतो. घेतलं रे काढून ती सुद्धा. पण आमच्या लक्ष्मीला दया आली आणि जाता जाता सुदाम देवाचं औक्षण करण्यासाठी पंचवटीचं ताट आणलं. वळणे केले आणि त्याला गंध लावला. हात कुणाचा होता. लक्ष्मीचा. हे अंगठा सुदाम देवाचं कपाळ हिता असते. समय से पहिले एक वाक्य बघा ट्रकवर असतं मागून नेलेलं. समय से पहिले भाग्य से आधी किसी को कुछ भी कभी मिलने वाला नाही. असा समय बदलला म्हणता असा रगडून गंध लावला. हात लक्ष्मीचा आहे. कर्मरेषा बदलली. इकडं गंध आणि तिकडं सोन्याची नगरी संगच. विठ्ठल देवास सुदामाला सोन्याची नगरी कुणी दिली सांग. कुणी दिली तुम्ही बोला. लक्ष्मी ह्यांनी दिली. ह्यांचं मन मोठे. तुम्ही असेच राहणार. तुमचं काळीज म्हणजे दगडावणी. कीर्तनात बी बघा गडी माणसं हसत नाही तर रडत नाही तर नुसते अशी टुळू टुळू बघतात. म्हणजे तुम्हाला नेमकं काय झालंय बो. महिला मंडळाची हसण्याची लेवल सुद्धा बघा. त्या मोकळ्या मनाने हसणार आणि हे कणत हसणार. अरे हसतो का कणतो. मरचिन्ना बरगड्या गोतून जरा मोकळा तरी हसना. हे कुणाचं अंतकरण मोठं झालं. लक्ष्मीचं. म्हणून तर तुकोबाराय म्हणले पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीचे हाती. बरं म्हणले देवाकडे वशिला लावायची गरज नाही. देवाचे सुद्धा जे होम मिनिस्टर आहे आम्ही तिकडं डोकं लावतो. पाय लक्ष्मीचे तसे यावे. स्त्रियांचा सन्मान कसा करायचा आहे तुकोबाराने ह्या अभंगातून दाखवून दिले.
ह्या चरणातून विशेष स्वरूपात त्याला भाव प्राप्त करून दिलाय. अय 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 मांडी घाल. हा त्याच्यात जांभळ्या काय पोर बी असले गाईवानी झाले तर ना काय त्यांना महाराजांनी फिराच कळतंय. आपली यायचं म्हणून यायचं लय चित्र असते. मी लय भेटतो बार करणं यांना काय महाराजांनी फिरत पडले ते गपकून बोलत यात. एक कीर्तनात कालवा करायचं मी बोलू नको ते मला तुम्हीच बोलू नका म्हणलं. मला बोलायला गावाने बोलले. एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार बाळा काय प्रश्न. ते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. बिडी वडल्यावर बारीकच होते ना. ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. एखादं स्त्रीचं पात्र असलं ना पूर्वी नाटकामध्ये पुरुषच ते स्त्रीचं पात्र करायचं. गावातल्या पोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वसर हारून पण त्यांना द्रौपदीच भेटाना. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना गोर गोमट नाक्षर. त्याला काय बिंब बनवायचं आहे का काय. ते असं स्वांग तरी शोभलं पाहिजे ना त्याला. एक जण पोरग गवलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तो म्हणला द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणली बंडलच्या बंडल वड पण तेच्या महाग गेल्या वड. आणि तुझं सॉंग आलं की तपली तू बिडी फिकून सॉंग करा येत जा. हा ओके. द्रौपदीने साडी घातली मेकअप केला. चाम चाम करायचे नसते द्रौपदी. काय ते मेकअप असतो वय. आणि मग द्रौपदीने बिडी तोंडा लावली झुरका वाढला. पण जे पडदा उघडणार होता ना ते जत्र जॅस पेलं होतं. त्याला टायमिंगच कळाला ना नेमका कधी उघडायचा. स्वांग यायच्या आधीच द्रौपदीने दूर वाढायला आणि त्याने पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट टेजवर. गडबडीत द्रौपदीने बिडी फिकली पण दूर कुठं फेकता येतोय. तोंडात दूर तसाच. द्रौपदी पब्लिककडे बघायचं पब्लिक द्रौपदीकडे बघायचं नसतं. टुळू 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 टुळू. आणि द्रौपदीच्या तोंडात बिडीचा धूर. आणि कृष्ण नुसत्या टेजवर उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय द्रौपदी बोलन. भीम धाव धाव याच्या. द्रौपदी का बोलत नाही. द्रौपदी मनात म्हणले भीमा मी जर बोलले तर लोक तुला हाणत्यान आणि मला हाणत्यान. माझ्या तोंडात बिडीचा धूर रे मी तरी कवर दम काढू. द्रौपदीने आ केलं दिला दूर सोडून. आख्या टेजवर दूरच निघाला. पण कृष्ण हुशार होतात. कृष्ण मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा दूर आदून मधून झटका आणतो. लोक म्हणले खर्रे खर्रे काय कळतं लोकाला तरी. हे कृष्णाला बी का सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठ्ठल या पोरांवरून आपला बेडीचा विषय निघाला. आपला मूळ विषय चालला होता देवा सुदामाला सोन्याची नगरी तू दिली नाही लक्ष्मीनं दिलेली आहे. हा आणि लक्ष्मीच्याच मन मोठा असं तुम्हाला खरं सांगतो. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नवरा बायकोची त्यांची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू द्या फुसफुस करते रुसून जाते. दाहरा काढाय परत महागारी. शेजारी म्हणली तू 2 महिने येणार नव्हती 2 तासात का आली महागारी. म्हणली ती गाई ना त्यांना मारतीन दूधच काढून देत नाही म्हणून मी आले. मग गाई घेऊनच जायचं ना रुसूल. मध्ये सुटत तर नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. ते आपल्या जे कडक टोप्यात नाही तुमचे जे संसार चालू आहेत ना हे महिला मंडळाच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. महिला म्हणते ना आज खरा महाराज भेटलाय भाऊ. मी तुमचं वर्णन करण्याचा भाग म्हणजे आपला विशेष तसा चाललाय ना की सुदामाला सोन्याची नगरी देवानं दिलेली नाही. कोणी दिली. लक्ष्मीनं. नाव कोणाचं झालं देवाचं. असा तुकोबाराने देवाला बी मग रिमांड मध्ये असं फाईलच ओपन केली. काय देवा करू काय तुझ्या फाईली ओपन. हा सुदामाला सोन्याची नगरी दिली सांगतो अख्ख्या जगाला. लक्ष्मीने दिली तुझा अधिकार नाही. मग देव म्हणले तुकोबारा असं म्हणू नका बरं. मला कृपण म्हणता मी बिभीषणाला लंका दिली. तुझ्या बापाची होती का लंका. कोणाची खरं सांगा बरं. रावणाची. महाग पुढं जर रावणाच्या वाटण्या झाल्या असत्याच निम्मी का होईना त्याच्यातली आलीच असतील त्याला. मग तू काय विशेष केलं देवा. त्यांच्याच भावाचे भक्त त्यांना एकाला हाणलं आणि एकाला देऊन टाकली. त्याच्या घरातला माणूस फोडला गोड बोलून बिभीषण इकडे बोलून घेतला. हे फुटाफुटी पहिल्यापासूनच आहे बरं का.
हे आताच नाही, आणि फुटल्याशिवाय राजकारणात प्रगतीच नाही. विठ्ठल निष्ठावंताचा तरी कोण विचार करतोय? सगळ्या उड्या हाणणाऱ्याला चांगली चांगली पद भेटतात, निष्ठावंत मेले बिड्या ओढू ओढू. विठ्ठल देवा, लंका त्यांच्याच घरातली होती, त्यांच्यातली त्यांच्यात तो मिटवलंय. तुमचं ह्याच्यात काहीच नाही. बोला तुम्ही कोणाला काय दिलंय. अशा अनेक फायली ओपन केल्याच्या नंतर देवाला बी हळूहळू कळायला लागलं की तुकोबाराने आपलं तर सगळंच खरं खोटं जगासमोर मांडलेलं आहे. महाराज हो का, बाकीचं जाऊन द्या गाड्या, पण तुमचं काय म्हणणं आहे तेवढं बोला. तुकोबाराय म्हणले हो का, देवा पहिली गोष्ट मागण्याची तर इच्छा नाहीच, पण आता आमच्या 8 पिढ्या वारीच्या सेवेचं वज तुझ्या डोक्यावर झाले, तुझ्या डोक्यावर ऋणाचं वज कमी करण्यासाठी माझे देवा वरचा आवाज कमी ठेव थोडं. एक मागणे तुझ्याकडं, मागणे ते एकच इच्छा आहे, तुझं प्रति आहे, तुझ्याकडं आहे. पुढं ऐका, देशील तरी पाहे पांडुरंगा. हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. देवा मागतो पण देऊ शकतोस का? हा शब्द म्हणजे देवाच्या शक्तीला सुद्धा चॅलेंज आहे. जगात देव एवढी शक्ती कोणाकडे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या करतो मा करतो मा, अन्यथा उत्पत्ती स्थिती आणि लय, वृक्षाचे पान हाले ज्याची, जयापासून सकळ महिमंडळ झाले. हा देवाचा अधिकार, आणि त्या देवाला सुद्धा चॅलेंज देऊ शकतोस का? देवाच्या शक्तीला आव्हान देण्याची ताकद या जगाच्या पाठीवर फक्त संतांकडे आहे. विडल आणि आव्हान देण्यासाठी माणूस पुरुषापेक्षा पॉवरफुल असावा लागतो. किरकोळ माणूस आव्हान देऊ शकत नाही. हिंद केसरी पहिलवानाला 2-4 दिवस खरका खाणाराने आव्हान दिले, हो एक तरी बरगडे ठेवून का देऊ? धुमता तिमताच करून टाकीन आखाड्यात गेल्या. त्याच्यापेक्षा पॉवरफुल असावं लागतो तर आव्हान देता येतं. चॅलेंज द्यायला सुद्धा माणूस तोला मोलाचा लागतो. देऊ शकतोस का? देशील तरी पाहे. परत शब्द फिरवायचा नाही, तसलं शब्द फिरवण्यामध्ये तू माहीर आहे, तसलं जमणार नाही. आधीच बघ, देशील तरी पाहे. तू म्हणता संत देवाला चॅलेंज देतात, मग त्यांच्यापेक्षा पॉवरफुल आहेत का? हो, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी आणि झालो हे निराळी ठेवून आशा. देवाला सुद्धा आशा आहे, पण आम्हाला आशाच नाही. देवापेक्षा आम्ही बळीवंत आहोत, म्हणून देवाच्या शक्तीला चॅलेंज देऊ शकतो. देवा मागतो पण देऊ शकतोस का? अख्खं पहिलं चरण संपलंय, नीट ऐका. पूर्ण पहिलं चरण संपलं, पण अजून मागणीच ओपन केली नाही. कुठं मागणी? पहिल्या चरणात मागणी ते एक, तुझं प्रति आहे, आणि देशील तरी पाहे पांडुरंगा. तुझ्याकडे मागतो, एक मागतो आणि देऊ शकतोस का? अख्खं चरण संपलं, मन मागणीच नाही. पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती. हा, ह्याला सुद्धा लय किंमत आहे बरं का. देवाला सुद्धा वेटिंग वर ठेवलं. अख्खं पूर्ण चरण संपलं, पण मागणीच ओपन नाही झाली. देव सुद्धा म्हणले काय मागते तय बुवा. हा, वातावरण निर्मितीला किंमत आहे. हा, राजकारण हे ते कशासाठी असतं? फक्त वातावरण निर्मिती करायची तेवढ्या दिवसात. माहोल बनला की लोक तसेच वाहवत जातात, तडाकाच. हा, वातावरण निर्मितीला किंमत असते. कीर्तन सुद्धा डायरेक्ट बोलायला सुरू नाही ना. आधी भगवंताचं चिंतन का? तुम्ही शांत व्हावेत, वातावरण निर्मिती व्हावी, ह्याच्यासाठीच आहे हे सुरुवातीचं भजन. हे पकवाजाला इकडून कणिक लावावं लागते. कशासाठी? वातावरण असं धुम धुम वाजलं पाहिजे असं. आता ताड ताड करत मग कणिक का? वातावरण निर्मितीला काय म्हणतात? गायक मंडळी सुद्धा आलेला डायरेक्ट म्हणायला सुरुवात करीत नाहीत. म्हणजे हे आलाप म्हणजे काय? वातावरण निर्मिती म्हणा. लोक सुद्धा म्हणली पाहिजे काय म्हणतंय राहता नेमकं याला म्हणाय. तसं पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती. एक मागतो, तुझ्याकडे मागतो, देऊ शकतोस का? मागणी बोला हो विडल. वातावरण निर्मितीला किती किंमत आहे ऐका. महिला मंडळ, तुम्हाला जर माहेरला जायचं असेल म्हणजे जायचंच असतं. तिकडून जरी संसार करायची ऑफर असते तरी तुम्ही कबूल आहे, त्या बाबतीत काय तुम्ही माघार घेऊ शकत नाही. पण मालक जर ऑर्डर देत नसेल तर माहेरला जायची ऑर्डर कशी काढायची मी सांगतो. फक्त वातावरण निर्मिती हा शब्द ध्यानात ठेवायचा. ते दिवसभर थकून भागून कामावून घरी आला ना, संध्याकाळी तुम्ही फ्रेश पैकी असं टापटीपणे स्वतःचं आवरून ते दरवाज्यात एंट्री करायच्या टायमिंगलाच तांब्याभर पाणी घ्यायचं, दरवाज्यातच गाठायचा. मालक घ्या. 50% जाग्यावर डाऊन झाला पाहिजे देव तिथं.
तो म्हणे डायरेक्ट दारात पाणी. निमात लॉक झाला बुवा. घरात एंट्री केली की म्हणायचं स्वामी. स्वामी हे बंटी फिंटी तसलं म्हणायचं नाही आरतुर. आता ते नवीनच फॅशन आली आरतुर. अरे काय तो काय सालगडी का काय तुमच्या तिथं ठेवलेला. खेड्यापाड्यात नाही पण हे शिकलेले येडपट काहीतरी फॅशन काढायची नावानी. अरे तू रे का रे. अरे तो काय तुमचा नौकर रे का काय ते मरमर मरतय तुमच्यासाठी. त्याला आरतुर बोलायचं. थोडी तरी इज्जत द्या ना त्याला. विडाला पाणी प्यायला की त्यांना म्हणायचं स्वामी हातपाय धुवायला गरम पाणी केले हातपाय धुवून घ्या. वातावरण निर्मिती बरं का. तुम्हाला तर काम फक्त माहेरला जायचंच आहे ना पण आधी फक्त असं पाणी वगैरे हातपाय धुवून असं. तो फ्रेश झाला खुर्चीत बसला की कडक दुधाचा चहा आणि त्याच्या हातात घ्या. आणि त्यांनी बशी तोंडाला लावली की तुम्ही जवळ जायचं आणि म्हणायचं होय व. होय व. चहा पाणी गोड बोलणं स्वामी असे शब्द फेकले होती. इतकं आवड झालेलं असतं ती. ते डायरेक्ट म्हणता काय म्हण नाही. काय नाही भावाचा फोन आलता परवा. बर काय म्हणला मग. अरे बोल ना. वातावरण निर्मिती. काय नाही असंच विचारलं दाजींचं बरं आहे का. अरे तो कचाकच दाजीला शिव्या देतोय. पण उग वातावरण. ताई तो दाजींची काळजी घेत जा. दाजी किती जपतेत आपल्याला. दाजीला काही सुधरत नाही. मी आता काय करू बा नेमकं. बर मग काय म्हण नाही काय नाही. त्या म्हणला दिवाळीला तिकडं का राहणार लक्ष्मी पूजनाला पण भाऊबीजेला 2 दिवस येऊन जा म्हणला. किती दिवस जायचंय तुला. 2-3 दिवस. महिनाभर जायचं बघ. हे काढलं सगळं मी हँडल करतो. तीळ मात्र टेन्शन घ्यायचं नाही. तुला मी सोडवा येऊ का आता. तुम्हाला 2 दिवस जायचं होतं पण ऑर्डर किती दिवसाची मिळाली. महिना. का वातावरण निर्मिती. विडाला पहिल्या चरणात नुसतं घुळून नुसतं वेटिंग. देवा मागणे ते एकच मागणी 2 नाही. तुझं प्रति आहे तुझ्याकडे देऊ शकतोस का. देव बिवाई तागले महाराज मुद्द्याला हात घाला. पहिल्या चरणामध्ये वातावरण निर्मिती. दुसऱ्या चरणामध्ये डायरेक्ट विषयाला हात घातला. देवा एकच इच्छा आहे एकच मागणी. काय. या संताशी निरवी. बस हे तर थांबलं. मागणी ही तर संपली. इथून पुढचं सुद्धा तर हे फक्त उपविषय. हेच मजे देई हेच मला दे. अनेक दुजे काही न मागे तुझ. तुझ्याकडे अनेक दुसरी मागणी नाही. एवढीच मागणी आहे. काय. या संताशी निरवी. बर 3 शब्दात मागणी पूर्ण केली. या संताशी निरवी. निरवी या शब्दाचा अर्थ काय बुवा. या संताशी निरवी. आपल्याला जिरवी माहिती बुवा. जिरवा जिरवी जिरवी माहिती पण निरवी. निरवी या शब्दाचा अर्थ आहे संतांनी माझा सांभाळ करावा. मला संतांच्या पदरामध्ये घाल आणि त्यांनी मला सांभाळावं. त्यांनी माझ्यावर कृपा करावी. त्यांनी मला मायेनं जवळ घ्यावं. त्यांनी माझी विचारपूस करावी आणि त्यांनी माझा लाड पुरवावा. याला म्हणायचं निरवी. संतांनी माझ्यावर प्रेम करावं. संतांनी माझा सांभाळ करावा. आणि काय होतंय संतांनी सांभाळल्यावर